पिढीचा काळ आहे. त्या ज्ञानोबराईने अशा प्रकारे स्वतःला गाडून घेतलंय आणि हे व्यासपीठ आमच्याकरता निर्माण करून दिले. याच व्यासपीठाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रेम पेरायचं आहे, आपुलकीने समाज एकत्रित जमा करायचा आहे, बंधुभाव त्यांच्यामध्ये नांदला पाहिजे. ही राष्ट्रभूमी समाजात ज्ञानोबरात तुकोबरायची आहे. पण एक लक्षात घ्या, यात असणाऱ्या स्टेजवरून यात असणाऱ्या नारदाच्या गादीवरून जर खऱ्या अर्थानं विष पेरण्याचं जर काम होत असेल तर समोरचे सुद्धा विषाचीच प्रतिक्रिया येणार आहे. जे पेरलं जाणार आहे तेच उगवणार आहे. म्हणून एक लक्षात घ्या, माझ्या ज्ञानोबरांनी काहीतरी स्वरूपाने स्वतःला गाडून घेतलं कधी याची जाणीव आम्ही मंडळी ठेवली पाहिजे. दुर्दैव या गोष्टीने पाठीमागे एक दिवस मागे पडत नाही तर खऱ्या अर्थानं यात असणाऱ्या परंपरेचे पायी जर नथुरामाची भाषा करत असेल तर याचा निषेध आम्ही नाही करायचा तर मग कुणी करायचं. मी कुणाच्या पक्षावर मला बोलायचं नाही, कुणाच्या टिप्पणी करायची नाहीये, पण हे स्टेज ते नाहीये, हे वातावरण ते नाहीये, ही जागा ती नाहीये. त्याच्याकरता विशेष अशा प्रकारची जागा आहे, त्याच्याकरता विशेष अशा प्रकारची आंदोलन करण्यासाठी जागा. समोरच्यांना मर्यादा ठेवली नाही असं जर तुमचं उत्तर असेल, पण मला एक सांगायचंय, आम्ही पहिल्यांदा मर्यादा पाळली का या जागेची? आम्ही पहिल्यांदा खऱ्या अर्थानं अवलोकन केलं पाहिजे. आम्ही त्याचे खऱ्या अर्थानं जबाबदार खऱ्या अर्थानं आहोत. म्हणून सर्वस्वी जबाबदारी आम्हा कीर्तनकारांची, आमच्या संप्रदायाच्या लोकांची. अशा ज्ञानोबरांनी स्वतःला काढून घेतलंय त्याची जाणीव सर्वस्वी आपल्याला लक्षात आली पाहिजे. वयाच्या 22व्या वर्षी समाविष्ट झाले माझे ज्ञानोबा. माझ्या तुकोबरांनी जगाचा विचार केला, समाजाच्या हिताचा विचार केला आणि या ठिकाणी जर विष पेरला जात असेल तर समाजाला काय करायचं, काय स्वीकारायचं. आणि संस्थेची पालिका बाहेरच्यांनी यायचं, आग लावून जायची. एक लक्षात घ्या, घरची माणसं तुम्ही त्याला भांडखोर म्हणा, ती भांडली तुमच्याशी. माझं तुमच्याकडे काही दिवसापासून कीर्तन नसेल, मी तुमच्याशी भांडलो असेल, तुम्ही मला भांडखोर म्हणा. पण आम्ही भांडणारी माणसं घरामध्ये भांडू, पण दुसरीकडे जाऊन आग लावण्याचं काम आम्ही करणार नाही. आग लावणारे बाहेरचे असतात, भांडणारे घरचे असतात. आग लावणाऱ्यापासून सावध राहील.